नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2014च्या दरम्यान जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने त्यांना निवड समितीवर किंवा निवडणूक समितीचं अध्यक्ष केलं होतं, संयोजक केलं होतं. नंतर त्यांना पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून सुद्धा घोषित केलं. मग तेव्हा पंतप्रधानांचे देशभर जे काही भाषणं, दौरे, प्रचार हा जेव्हा सुरू झाला, तेव्हा पंतप्रधानांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार हाती घेतला. तेव्हा पंतप्रधानांनी त्यावेळेस चाय पे चर्चा ही एक संकल्पना काढली होती आणि सुरुवातीला जे काही निवडणूक रणनीतिकार आता त्यांची ती कल्पना होती की पंतप्रधान नरेंद्र मोदींची होती, प्रशांत किशोर म्हणून. त्याचं ते श्रेय कधी कधी घेत असतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा लहान होते तेव्हा ते त्यांच्या गावी किंवा त्यांचे वडील त्यांच्या गावी असलेलं जे काही रेल्वे स्टेशन इथं त्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर चहा विकलेला आहे आणि त्यांच्यावर अनेक प्रकारच्या अशा चहाच्या याच्यावरून, चायवाला वगैरे याच्यावरून जे काही टीका व्हायची, म्हणून त्यांनी ती एक चाय पर चर्चा या एक कार्यक्रम प्रचार यंत्रणेमध्ये सुरू केला होता की पक्षाने लोकांना बोलवायचं, नागरिकांना बोलवायचं आणि चहा घेता घेता चर्चा करायची, देशाची चर्चा करायची, प्रचाराबद्दलचं बोलायचं. लोक आपले विचार देवाणघेवाण करतील, एकमेकांना आपल्या अडचणी सांगतील किंवा येणाऱ्या सरकारने मतदारांसाठी काय केलं पाहिजे, नागरिकांसाठी काय केलं पाहिजे, साध्या साध्या गोष्टीची चर्चा घडवून आणायची आणि मग त्यातून मागे झालेल्या चुका, पाठीमागच्या सरकारने केलेले भ्रष्टाचार किंवा येणाऱ्या सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा असतील, उद्या येणाऱ्या सरकारने लोकांसाठी काय केलं पाहिजे किंवा सरकार नागरिकांप्रती किती संवेदनशील आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह चर्चा घडून आणली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी काही नरेंद्र मोदींनी जी काही प्रचार यंत्रणेमध्ये संकल्पना काढली होती की चाय पर चर्चा, अतिशय प्रभावी ठरली. चहा घेता घेता लोक चर्चा करायचे, नरेंद्र मोदींचा प्रचार सुद्धा त्यातून होत होता. लोक अनेक समस्यांवर आपली चर्चा करायचे, लोकांना ती चर्चा आवडायची आणि त्यातून नरेंद्र मोदी सुद्धा आपण देशासाठी काय करू शकतो किंवा लोकांनी दिलेले जे काही सूचना असतील, सुझाव असतील, त्याच्यावर आपल्याला येणाऱ्या जो काही आपल्याला लोक कार्यकाळ देतील, आपण जेव्हा पंतप्रधान होऊ किंवा सत्तेत येऊ किंवा लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, ह्या लोकांच्या मार्गदर्शनातून किंवा लोकांच्या सूचनेतून नरेंद्र मोदींना या गोष्टींचा फार पुढे फायदा झाला. आणि 2014 नरेंद्र मोदींचं सरकार या देशात आलं. त्यामध्ये ह्या चाय पर चर्चा ह्या प्रचार यंत्रणेचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. मग 2019 मध्ये प्रशांत किशोर
नरेंद्र मोदींबरोबर नव्हते. मग ते नंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्ष, अखिलेश यादव, मग त्यांनी काहीतरी खाट पर चर्चा असा काहीतरी एक प्रोग्राम काढला आणि मग नरेंद्र मोदींना कार्ड देण्यासाठी किंवा नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी जे काँग्रेस आणि अखिलेश यादव यांनी जी काही त्यांच्या बिहारमध्ये जी युती केली होती, मग खाट पर चर्चा, लोकांना खाटेवर बसवायचं, मग तिथं चर्चा. पण अक्षरशः त्या खाट पर चर्चा राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या या प्रोग्रामचा आणि या संकल्पनेचा अक्षरशः फज्जा उडाला, बोजवारा झाला. चर्चा तर काही व्यवस्थित झाली नाही आणि लोक येऊन फक्त ज्या खाटेवर बसायचे तिथं चहा प्यायचे, नाश्ते करायचे आणि चर्चा आटोपल्यावर खाटा डोक्यावर घेऊन घरी जायचे. अशा प्रकारची लयलूट या खाटपर चर्चेची आपण होताना बघितलेली आहे. आता हा विषय आपल्याला चाय पर चर्चा, खाट पर चर्चा, नरेंद्र मोदींची 2014 मध्ये चाय पर चर्चा सक्सेस झाली आणि 2019 मध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी जी काही युती केली होती त्यांची ती अनसक्सेस झाली. त्याच पद्धतीने आज आपण उबाटा सेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पण आपण त्यांच्या एकंदरीत आजच्या इकडच्या तिकडच्या भाषणांमध्ये आपण बघतोय की ते म्हणतात नरेंद्र मोदींनी चाय पर चर्चा केली होती. मग आपण एक संकल्पना तयार करू की होऊन जाऊ द्या चर्चा, अशी एक आपण कल्पना करू आणि मग गावोगावी लोकांनी जेव्हा तुम्ही सभेत येतात, एकत्र बसतात, 10-5 लोक एकत्र येतात, कुठलाही प्रोग्राम असेल एकत्र येतात, मग त्यावेळेस फक्त एकमेकांमध्ये कुजबूज करायची आणि विचारायचं की नरेंद्र मोदींनी या 10 वर्षामध्ये काय काय काम केलं किंवा नरेंद्र मोदींचं असं म्हणणं आहे की इतके कोटी गॅस दिले, तितके लोकांना लाईट दिली, इतके शौचालय दिले. या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत खरंच पोहोचल्या का? की सरकार जे काही आकडे देते किंवा नरेंद्र मोदी जे आकडे देते हे सगळे खोटे आहेत का, याची सुद्धा आपल्याला खात्री करून घेता येईल. पण उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की लोक जेव्हा चर्चा करतात असं वाटतं की आपल्या गावात नसतील मिळाले तर दुसऱ्या गावात मिळाले असेल, त्या गावात गेलं का असं वाटतं की ह्या गावात नसेल मिळालं तर त्या गावात मिळालं असेल. अशा प्रकारच्या चर्चा लोक करतात. हे म्हणणं उद्धव ठाकरेंचे आणि मोदी सरकारने ज्या ज्या गोष्टी, मग जनधन अकाउंट असतील, आज 35-40 कोटी लोकांचं जनधन अकाउंट बँक खातं उघडले. जवळजवळ 9-10 कोटी महिलांना उज्ज्वला गॅस मिळालाय आणि देशामध्ये 10 कोटी लोकांना अक्षरशः घर नव्हतं राहायला, त्या लोकांना घरं सुद्धा मिळालेत. या योजना अक्षरशः प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहे. हे ग्राउंड लेवलला सगळं दिसतंय, पण उद्धव ठाकरेंना ते दिसत नाही.
मग उद्धव ठाकरेंनी म्हटलं की चाय पर चर्चा जर मोदी करत असतील तर आपण होऊ द्या चर्चा करा आणि एकमेकांमध्ये विचारा की तुम्हाला घर मिळालंय का. मग बायका असतील तर बायकांनी एकमेकांना विचारायचं, महिलांनी एकमेकांना विचारायचं, तुला घर मिळालंय का. यांनी म्हणायचं तुला संडास बाथरूम मिळालंय का, तुझ्या घरात नळाचं पाणी आलंय का. हे एकमेकींना विचारा आणि कोणाच्या घरात आले त्याचे आपल्याला आकडे कळतील. आणि मोदींचे आकडे किती फसवेत आणि मोदी कसं लोकांना फसवतं हे लोकांना आपल्याला ह्या होऊ द्या चर्चांमध्ये उघडं करता येईल. अशा प्रकारची संकल्पना उद्धव ठाकरेंनी जी काही बोलून दाखवली, आपण त्यांच्या आजकालच्या भाषणांमध्ये होऊ द्या चर्चा या अशा प्रकारच्या संकल्पनेने उद्धव ठाकरेंचा प्रचार होण्याच्या ऐवजी नरेंद्र मोदींचाच प्रचार होईल हीच गोष्ट शक्य वाटते. कारण प्रत्येक गावामध्ये अनेक लोकांना घरं मिळाली आहेत, अनेक लोकांना संडास सुद्धा मिळाले, अनेक लोकांना या योजनेचा लाभ झालेला आहे. प्रत्येक गावामध्ये झिरो बॅलन्सवर लोकांचे सरकारी बँकेमध्ये खाते पण उघडून झालेले आहेत. घराघरात लाभार्थी मिळतील याची खात्री सुद्धा आपण देऊ शकतो. त्यामुळं अशा हास्यास्पद आणि आपलंच काहीतरी हसू करून घ्यायचं, प्रचार आपला होण्याच्या ऐवजी नरेंद्र मोदींचा होईल अशा पद्धतीचं सुद्धा कल्पना उद्धव ठाकरेंना नेमकं कोण देते आणि उद्धव ठाकरेंना याच्यातून नेमकं काय साध्य करायचे तेच समजत नाही. त्यामुळं होऊ द्या चर्चामध्ये तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे. तुमच्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही जनतेसाठी काय केलं, तुमच्या 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं, तुमच्या 2.5 वर्षामध्ये महिला किती सुरक्षित होत्या, तुमच्या 2.5 वर्षामध्ये साधू संत किती सुरक्षित होते, तुमच्या 2.5 वर्षामध्ये किती प्रकल्पांना स्थगिती मिळाली आणि तुमच्या 2.5 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी अतिशय वाईट घडल्या, मग वसुली कांड असेल, भ्रष्टाचार असतील, महानगरपालिकेत भ्रष्टाचार असेल किंवा राज्याचा गृहमंत्री जो 100 कोटीचं टार्गेट पोलिसांना देतो आणि आपण बाकी घर कोंबडा म्हणून घरात बसून सरकार चालवतो, किंवा करोना काळामध्ये कोट्यवधी रुपयाचे घोटाळे आपण केले. मग ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला सरकारमध्ये यायचे याची पण चर्चा नक्कीच आपण केली पाहिजे. आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा सरकारमध्ये यायचे त्यावेळेस आपण भविष्यात लोकांसाठी काय करणार आहे या गोष्टी सुद्धा सांगितल्या पाहिजे. नरेंद्र मोदींनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या त्यांचं रेकॉर्डवर आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जी काही चर्चा होते आणि त्याचा धन्यवाद प्रस्तावावर समर्थन करण्यासाठी नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आपलं भाषण दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी 10 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते काय करणार आहे याचं व्हिजन सुद्धा त्यांनी जे काही सांगितलं ते सांगितलं. त्याचा व्हिडिओ मी वेगळा करणार आहे. पण तुम्ही तुमच्या 2.5 वर्षामध्ये काय केलं आणि तुम्ही जर समजा सत्तेत तुम्हाला यायचे
भले आता लोकसभा आहे, पण 6 महिन्यांनी की 7 महिन्यांनी विधानसभा आहे. तेव्हा तुम्हाला सत्तेत यायचे, त्यावेळेस तुम्ही तुमचं विजन काय, तुम्ही महाराष्ट्राला काय देणार आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि मग त्या होऊ द्या चर्चाला काहीतरी वेटेज येईल, किंमत येईल, आणि मग आपण आपलं तुलना केली पाहिजे. भले तुम्ही 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस त्या तुम्ही पण सरकारमध्ये होते, ठीक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच जे कामं झाले आणि तुम्ही असताना मुख्यमंत्री असताना तुमच्या काळामध्ये काही कामं झाली याची तुलना करा. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे काम केलं त्याच्यापेक्षा मोठी रेस तुमची होईल असं लोकांना सांगा. लोक तुम्हाला पण मतं देऊ शकतात. त्यामुळं चर्चा नेहमी एकतर्फी करण्यापेक्षा तुम्ही जनतेसाठी काय करणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि तुम्ही तो प्रयत्न नक्की कराल, आपण अपेक्षा करूया. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.